हॅलो, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर हे मी समोर लिहिलेले पाठीमागच्या झालेल्या एक्झामला आलेले प्रश्न आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये नाउन्सवर आलेले प्रश्न आहेत की टाइप्स ऑफ नाउन्सवर. नाउनवर आणखीन एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे जेंडर, सिंग्युलर, प्लुरल, जेंडर, ह्याच्या सुद्धा काय प्रश्न विचारले जातात किंवा केस. पण टाइप्स ऑफ नाउन्सवर हे विशेष करून प्रश्न विचारलेले आहेत की जसं नाउनचे आपण प्रकार पाहिले, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कॉमन नाउन म्हणजे कॉमन, बॉय, गर्ल. प्रॉपर नाउन म्हणजे राहुल, सीता. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे क्राऊड, क्लास. मटेरियल नाउन म्हणजे टी, कॉपी. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे ब्युटी, विजडम. त्या ठिकाणी पहिलं वाक्य दिले विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. विजडम हे शक्तीपेक्षा जास्त अधिक बरं आहे किंवा अधिक चांगलं आहे. विजडमचा अर्थ शहाणपण. असं म्हणतात कधी कधी विजडम इज डिवाइन. त्या ठिकाणी विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ हा एसटी असिस्टंट 2010 आलेला प्रश्न आहे. तर विजडम हा कोणत्या प्रकारचं नाउन आहे? कॉमन आहे, प्रॉपर आहे, कलेक्टिव्ह आहे का ॲब्स्ट्रॅक्ट आहे? तर विजडम जो शब्द आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे एक्झाम्पल आहे. त्याचं उत्तर आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सेकंड आहे द क्राऊड वॉज व्हेरी बिग. आता क्राऊड म्हणजे एकत्र, क्राऊड गर्दी. क्राऊड हा शब्द काय सांगतोय? बंच असेल, क्राऊड असेल, हर्ड असेल तर क्लब सांगतो. तसं क्राऊड असतो एकत्र गर्दी. क्राऊड वॉज व्हेरी बिग. कॉमन आहे, प्रॉपर आहे, कलेक्टिव्ह आहे का ॲब्स्ट्रॅक्ट आहे? तर क्राऊड हा शब्द कलेक्टिव्ह नाउनचे एक्झाम्पल आहे. इंटेग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी. इंटेग्रिटी हा शब्द आहे संलग्नता, इंटेग्रिटी की जे आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. इंटेग्रिटी. हिज साईट इज स्किन. साईट दृष्टी. पण दृष्टीचा उल्लेख केला, साईट म्हणजे दृष्टी की जे आपण पाहू शकत नाही. दृष्टी म्हणजे पाहणे वेगळं आणि ज्याला आपण साईट असं म्हणतो तो सुद्धा एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा प्रकार आहे. आणि मेरी हॅड लिटिल लॅम्ब. मेरी एका व्यक्ती मुलीचं नाव आहे, ते काय आहे? प्रॉपर नाव आहे. तर हा एवढा सोपा पाठ होता विद्यार्थी मित्रांनो. तो पाठ तुम्हाला समजला असेल, जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट. थँक्यू.